दीप अमावस्या या दिवसाचं महत्त्व काय? दिव्यांची पूजा कशी करावी? या दिवशी मुलांना का ओवाळलं जातं? ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आषाढ अमावस्या आपण दिव्याची अवस किंवा दीप अमावस्या म्हणून साजरी करतो. त्या दिवशी दिव्याची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करतात. आपले जे दैनंदिन संस्कार आहेत त्यात संध्याकाळी देवापुढे समई लावून दिव्या दिव्या दीपत्कार हा श्लोक म्हणून दिव्याची प्रार्थना करतात. हा संस्कार आजही सर्व कुटुंबात पाळला जातो. तिन्ही सांजेला संस्कारी घरातून शुभम करोतीचे मंजूळ सूर कानी पडतात. काही ठिकाणी ही प्रार्थना घरातील लहान थोर म्हणून करतात. त्यामुळे अशा घरात रोजच दीपपूजा होते. मात्र ज्या घरांमध्ये असे होत नाही त्यांनी दीप अमावस्येपासून हा संस्कार अंगवळणी पाडून घ्यावा व दररोज म्हणावे असे शास्त्र संकेत आहेत. प्रकाशाचे महत्त्व अंधारात कळते. लाईट गेले की एका मेणबत्तीवर प्रकाशाची भिस्त असते. अशा प्रकाशाची पूजा करून आपले जीवन प्रकाशमयी व्हावे ही कृतज्ञता या पूजेमध्ये केली जाते. नमस्कार, मी मोनिका. तुमचे खूप खूप स्वागत आहे. आषाढी अमावस्येला पूजा कशी करावी, त्याचबरोबर या दिवशी काय करावे आणि बरेच साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यावर्षी घेऊया थोडक्यात महत्त्व आणि पूजाविधी. आषाढी अमावस्येला घरातील सर्व दिव्यांची आरास मांडून पूजा केली जाते. पूर्वी विजेचे दिवे नसल्याने घरातील अनेक दिवे असायचे. प्रत्येकाच्या घरामध्ये समई, निरंजन, पणती असे अनेक दिवे असतात. त्या दिव्यांना स्वच्छ करून उजळून घ्यावे असे शास्त्रात सांगितलेले आहे. अनेक ठिकाणी या दिवशी पिठाचे दिवे प्रज्वलित करून त्यांची देखील पूजा केली जाते. दीपपूजेचे धार्मिक व सांस्कृतिक असे दोन्ही दृष्ट्यांनी महत्त्व आहे. दिव्याच्या प्रकाशाने नेहमी अंधाराचे निवारण होते. दिव्याच्या प्रकाशाने वस्तू उजळून निघते, तेजोमय दिसते. म्हणून दिवा हे मांगल्याचे, शुभम करोतीचे प्रतीक आहे. दीपपूजनेने आंतरिक अज्ञान दूर होऊन शत्रुबुद्धी नष्ट होते, विकार कुंठित होतात. दीपतेजाने बुद्धी स्थिर राहते. शिवाय ज्ञानाच्या एका दिव्याने हजारो दिवे लावता येतात. जाणून घेऊया थोडक्यात पूजाविधी. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ केले जातात. त्यानंतर ते देवापुढे एक पाट टाकावा. पाटाच्या भोवती रांगोळी काढावी. दिवे तेवून त्याची गंध, फुले, धूप, दीप अर्पून पूजा केली जाते व त्यास मनोभावे नमस्कार केला जातो. हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप नैवेद्य दाखवावा. फुलवात लावाव्यात. सर्व दिवे प्रज्वलित करावेत. वस्त्रमाळ व्हावी. या प्रकारे मनोभावे पूजा करावी. बऱ्याच ठिकाणी या दिवशी बाभळीचे फुले, पिवळे फुलं असतात ते दिव्याला अर्पण करतात. त्याचबरोबर आघाडा दुर्वा देखील या दिवशी दिव्याला वाहतात आणि या दिवशीपासूनच आघाडा दुर्वा वाहण्यास सुरुवात होते. त्यानंतर दिव्यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवून लाह्या अर्पण केल्या जातात. अशी यथासांग पूजा करून दिव्याचे तेज आपल्याला मिळावे, आपले अज्ञान दूर होऊन अंधकारमय आयुष्य उजळून निघावे अशी मनोभावे प्रार्थना करतात. आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला आहे. चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते. जाणून घेऊयात अमावस्या कधी सुरू होणार आहे. दिनदर्शिकेनुसार त्या खास आणि विशेष आहे. दीपपूजन केल्यानंतर घरात धनधान्य व लक्ष्मीचा वास राहतो अशी श्रद्धा आहे. त्याला महादेवाच्या उपासनेतही जोड देणे श्रेष्ठ ठरेल. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. आषाढ महिन्यातील अमावस्येला काही ठिकाणी पितृतर्पण दिले जाते. या दिवशी पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. पितरांच्या स्मरणार्थ दीप प्रज्वलित करतात. अमावस्येला हा विधी केल्यानंतर पितरांना मुक्ती मिळते असे मानले जाते. त्यानंतर दिव्याची कहाणी ऐकली जाते. आयुर, आरोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती होते असे धार्मिक ग्रंथात सांगितले गेले आहे. अशाने या दिवशी हा महत्त्वाचा उपाय करायचा आहे. या दिवशी शंकर मंदिरात जाऊन
दीपदान करणे पुण्यदायी ठरेल. तसेच त्या दिवशी सायंकाळी शुचिर्भूत होऊन महादेवाला अभिषेक घालावा किंवा शक्य नसल्यास ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करावा. दीप सूर्याग्निरूपस्तव तेजसा तेज उत्तमम गृहानमत्कृता पूजा सर्व कामप्रदो भव. अर्थ असा आहे, हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझी ही पूजा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. दीपपूजन केल्यानंतर घरात धनधान्य व लक्ष्मीचा वास राहतो असे म्हणतात. या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेले दिंड पक्वान म्हणून खातात. अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. आषाढ महिन्यातील अमावस्येला काही ठिकाणी पितृतर्पण केलं जातं. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे. मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते. आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मीयांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते. या दिवशी तिळाच्या तेलाची किंवा तुपाची वात प्रज्वलित केली जाते. दीप अमावस्येच्या दिवशी भगवान शंकर, पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. या दिवशी भगवान शंकराचे भक्त व्रत ठेवतात. काही ठिकाणी महिला आषाढ अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालतात. या दिवशी पितरांना तर्पण देतात. गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्येचे व्रत करतात, पूजा करतात आणि दान करतात त्या पापातून मुक्ती मिळते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी झाड लावून ग्रहदोष शांत होतो असे देखील सांगितले गेले आहे. या दिवशी पिंपळ, केळी, लिंबू किंवा तुळशीचे रोप लावावे असे सांगितले जाते. या दिवशी गंगा स्नान आणि देणगी देण्याला खूप महत्त्व आहे. या दिवशी माशांना पिठाचे गोळे खायला देण्यात खूप शुभ ठरते. दीप अमावस्येला बऱ्याच ठिकाणी मुलांना ओवाळलं जातं. तर मुलांना का ओवाळावं हे आपण जाणून घेऊयात. अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम करोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं. लहान मुले हे वंशाचा दिवा असल्याचे मानले जाते म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे. हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचे स्थान असून घरातील इडापिडा टळावी, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.